झी 24 तास एक पाऊल पुढे। तंबूत बसून सिनेमा पाहण्याची मजा काही औरच आहे। मात्र जसा काळ बदलत गेला तसा हा तंबूतला सिनेमाही थिएटरमध्ये गेला। मात्र आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा तंबूतला सिनेमा पाहण्याची मजा लुटता येणार आहे टूरिंग टॉकीज मधून। कसं? तर मग पहा हा स्पेशल रिपोर्ट। ये सिनेमा है बाबू, यहाँ गंगा तोरा पानी अमृत भी चलता है और राम तोरी गंगा मैला भी चलता है। सिनेमाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आणि भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास आजच्या तरुणांबरोबरच साऱ्यांनाच कळावा यासाठी प्रत्यक्षात टूरिंग टॉकीज मुंबापुरीत दाखल झाली आहे। या जनरेशनला कळावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा आपला रिअल फॉर्मॅट होता। दादासाहेब फाळकेंनी 100 वर्षापूर्वी जो सिनेमा दाखवला होता तो तंबूत दाखवला होता आणि हाच तो तंबू जे आता पूर्ण भारतामध्ये फक्त 32 उरलेले आहेत। ॲटलीस्ट नवीन जनरेशनला हे कळावं आणि दिसावं की तंबू असे दिसायचे आणि तंबूतल्या सिनेमाची ही मजा होती। इतिहासात जमा होण्याआधी माझी इच्छा होती की याचे साक्षीदार आत्ताची ही पिढी 2013 मधली पिढी या इतिहासाचे साक्षीदार असावे, म्हणून मी हा प्रयास केला। तब्बल 50 वर्षांनी हा टूरिंग टॉकीज ट्रक मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे आणि नुसताच पाहायला नाही, तंबूत बसून सिनेमाची मजाही घेता येणार आहे। तंबू हा मुंबईमध्ये जांभुरी नाका वरळी इथे, पुणा इकडे सर्कस मैदान, तुमचा जिमखाना डेक्कन जिमखाना सर्कस मैदान इकडे आणि गोवा इकडे कला अकॅडमी, अशा 3 तंबू हे लागणार आहेत आणि हे तंबू खूप ऑथेंटिक आहेत, म्हणजे 1940-35 सालचे तंबू आहेत। सो मला असं वाटतं की इट्स अ रिअली व्हेरी ग्रेट जर्नी ऑफ सिनेमा आणि याच्यामध्ये सिनेमा बघण्याची म्हणजे जर मी वेडी झाली तर नक्की तुम्ही पण वेडे होऊ शकता। ग्रामीण भागामध्ये यात्रा करत होतो आणि या टूरिंग टॉकीजच्या निमित्तानं म्हणजे तृप्ती भोईर यांनी सिनेमा त्यांनी करायचा मानस केला आणि आमच्यासाठी पण एक आमच्याच लाईफवर आहे आणि आमच्या सगळं आणि तो पण आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी महानगरात प्रदर्शित करतोय, हा आमच्यासाठी एक नशिबाचाच भाग आहे। तेव्हा तंबूत बसून सिनेमा पाहण्याचा हा अनुभव चुकवू नका। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।